विषय तर येणारच आहे. पण त्याआधी आता जो भाषेच्या लहेजाचा विषय आला, तर मला तुमचे खूप कौतुक वाटतं आणि खूप छान वाटतं, की तुम्ही तो न्यूनगंड घालवलात लोकांच्या मनातला, हं. की माझी बोलीभाषा किंवा माझा लहेजा तो प्रमाण भाषेसारखा नाहीये. मला कदाचित मुंबई पुण्यासारखं मराठी बोलता येत नाही म्हणून मी हे करू शकेन का? ते करू शकेन का? की ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात ही भीती होती आणि दडपलेपण ते कदाचित अजूनही आहे. तुम्हाला काय बदल जाणवला सैराटनंतर? कारण तुम्ही त्याच ग्रामीण भाषेला सुपरहिट केलं आणि त्याला ग्लॅमर आणलत तुम्ही, त्या लहेजाला. मला मला आता म्हणजे मी माझ्या म्हणजे न्यूनगंड ज्याला म्हणतो ना, मी माझे न्यूनगंड तर अनेक होते. म्हणजे आपल्या दिसण्याबद्दल, आपण काळे आहोत, उंच आहोत ह्याचा पण एक एक वेळ न्यूनगंड होता, की ज्यावेळेस माहीत नव्हतं, की उंच असणं चांगली गोष्ट आहे. आणि हे अशी मनात हे. परत दुसरी गोष्ट भाषा. परत माझी भाषा, जात, तुमचा रंगरूप. मी पुण्यात शिकायची इच्छा तर होतीच. तर मला एक असं खूप वाटतं, की भाषा माणसाच्या विकासाला अडथळाच होतोय. भाषा मराठी माणसाच्या विकासातच अडथळा होतोय. कारण की मी पुण्यात आलो, तर माझी भाषा मला बोलता येईना. मग तिथं शुद्ध बोलायला पाहिजे. विद्यापीठात आल्यावर सगळं हे करायला पाहिजे. किंवा माझ्या भावाचा मी मागच्या वेळेस पण किस्सा सांगितला होता. तो म्हणजे भाषा कसा म्हणजे भाषेचं काम आहे की कम्युनिकेशन करणं. पण ते न्यूनगंड देऊन कम्युनिकेशन खंडित करून त्याला कसं मागे रेटते ह्याचं ते इतकं चांगलं उदाहरण आहे. कारण की त्याचा मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम यायचा. रेंज त्याला नसायची. आणि तो त्या ह्याच्यात जायचा काय ते तुमचं गॅलरीत असायच्या. ही गोष्ट आहे 2004-5 ची. आणि माझा भाऊ पोलिसमध्ये आहे. हा पण मित्र आहे पोलिसमध्ये. आता ह्याचं काय त्याला मराठीच येते फक्त आणि ते पण आपल्या गावाकडे येते. हिंदी बोलले तरी आपल्याला हसू येईल असं हिंदी ते बोलतात आणि इंग्लिशचा संबंध नाही. तर तो तिथं आत जायचा आणि बिचकायचा की काय काय सांगायचं. तर ते गेले की ती इंग्लिश सुरू करायचे. आणि हा थांबायचा. मग ते ह्याचं हे होतंय असं. मग ते काहीतरी म्हणायचे की इकडे जाऊ तिकडे जाऊ माघार आहे. ते 2-3दा त्याचा ते मोबाईल काही नीट होईना. सुरूच तर झाला तो नाही. एकदम वैतागला. तो एक पैलवानगडी. तो म्हटला आता हे काय झालंय. आत गेला ते इंग्लिश बोलले गप्प बसला. हा भांडायच्याच मोडमध्ये गेला. एक तर म्हणला इंग्लिश बंद करा. तुमच्या मोबाईलला रेंज येत नाही म्हणला, नीट काय होत नाही तुमच्या कार्डला आणि तुम्ही इंग्लिश बोलताय. ह्याचं काय करायचंय ते सांगा मला मराठीतून सांगा. पण ते तरी ते त्यांना वाटलं की आपलं हे इंग्लिशच बोलून सांगायचंय. तो म्हणला मला सांग हे नीट करा आणि मग हे नीट झालं तर तुम्ही इंग्लिश बोला माझ्याशी. तुम्हाला हे काम नीट येत नाही तुम्ही इंग्लिश बोलता. या अर्थानं तो चिडून त्यांना बोलला. आता एखाद्या माणसाची तक्रार आहे, त्याला मराठीतून सांगताच येईना. आपण व्यवस्था अशी व्हायला लागली, की तिथं तुम्हाला तुमच्या भाषेत बोलताच येईना. मी चित्रपट करायचा प्रयत्न करतोय. मी फॅन्ट्री जेव्हा केलता, तर मला माझे प्रोड्युसर म्हणायचे, "यार ही नाही समजणार कोणाला. तू ही जरा भाषा जराशी नीट कर." आता भाषा कशी नीट करायची? म्हणजे जणू काय काय म्हणजे मेकअप करून बसायचं का आता भाषेनं पण? आणि मेकअप काय करायचा तर ते मातृभाषेच्या डोळ्याखालची अंडरलाईन काय कशाने घालायची तर हिंदी शब्द, एक इंग्लिश शब्द. तर हे खूप वाईट आहे. पण मी हट्ट केला, की म्हटलं नाही जब्या शुद्ध नाही बोलणार. असं होणारच नाही. आणि फॅन्ट्री झाला आणि सगळ्या महाराष्ट्राला, जगाला कळाला. आणि सैराटमध्ये माझा कॉन्फिडन्स जास्त वाढला, की आपण आपल्याच भाषेत करायला पाहिजे आणि ही भाषा खरं तर जास्त लोकांची भाषा आहे. पुणे, मुंबईत बोलतात ती काही पूर्ण महाराष्ट्राची भाषा नाही. मुळात मुंबईत लोकं म्हणजे मुंबईतलीच नाहीत. ती सगळ्या महाराष्ट्रातून इकडून-तिकडून आलीत. पण इथं येता-येता तुम्हाला सांगतो मुंबईजवळ यायला लागलं, की हळू सुसंस्कृत येते. सुसंस्कार होतात. तुम्ही इथे येता भाषा बदलती, राहणं आणि वागणं बदलणं सगळंच बदलून जातंय. त्यामुळे मला वाटतं सगळ्याला कॉन्फिडन्स दिला पाहिजे. अगदी शेवटच्या माणसाला, शेतकऱ्याला पण येऊन बोलता आलं पाहिजे आणि त्याचं समजून घेतलं पाहिजे. भाषा किंवा इंग्लिश बोललं, लय शुद्ध बोललं पण लय भारी असं नाही. म्हणजे मराठी सुद्धा मराठीला मारते. इंग्लिश आणि हिंदीने मारायची गरज नाही. मराठी सुद्धा मराठीला आडवी नाही पडलेली याचं आहे. एक उत्तम उत्तम उदाहरण सॉरी